गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण उठलो आणि आताच आंघोळ वगैरे सगळं झाली आहे आणि आता आपण जेवण करूया. त्यानंतर बघू कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करूया काहीतरी नवीन एक कंटेंटसाठी तरी असं बघूया काय. तर गाईज आता आपण चाललो आहे दादाला आणायला यश आणि म्हणजे आपला मोठा दादा त्याला आणायला चाललो आपण आता. तर त्याला आणायला जाऊ आपण. आता आपण निघालोय दादाला आणायला. थोडंच काम आहे. सो गाईज आपण याला घेतो. सकाळी मी बोलत आहे जायचं काय त्यांचं काय म्हटलंच नाही. माझा प्लॅन चालू होता की जायचं म्हणून. अरे पण मी रात्री बोलतो ना बघू उद्या काय झाले पलटू मी आणि यश चाललो आहे दगडूशेठ गणपतीला. यो गाईज आता आम्ही चाललो दगडूशेठला दुपारचे 3 वाजता ते. तर गाईज आता आपण निघालोय दगडूशेठ गणपतीला. यश आणि मी चाललो आहे. गाईज आमचा खूप म्हणजे एकदम इन्स्टंट प्लॅन बनला की जायचं म्हणून. 2 दिवसापासून चाललं आमचं की आज जाऊ उद्या जाऊ आत्ता जाऊ. तसं करत करत आमचे 2 दिवस वेस्ट गेले. आत्ता आम्ही चाललो 3 वाजता म्हणजे यायला आपल्याला रात्रीचे 9-10 तरी वाजतील. तर गाईज आता आपण बस स्टॉपला आलो आहे आणि आपण दगडूशेठला बस स्टॉपला जाणार आहे. तर एन्जॉयबल ट्रिप होईल असं आपली जर्नी होईल. बहुत मजा येते. बसची वाट बघतो आता गाईज. आता बस लवकरात लवकर भेटले ना आपण लवकर जाऊन लवकर येऊ शकतो. आता दगडूशेठला बस भेटलेली आणि खूप किती वाजले 4:30 वाजले आणि आता आपण थोड्या वेळात पोहोचू. आणि फायनली पोहोचलो आहे. बसवरून उतरलो आणि मनपा स्टेशनला आलो आहे. आता आपण या रोडनी 5 मिनिटाच्या अंतरावर चालत जाणार. आता इथून चालत जाऊन आपण दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जाऊ. गणपतीच्या इथे आलो आहे. आपण दर्शन घेऊन जाऊन. आणि गाईज हा आहे आपला शनिवार वाडा जो की पेशवाईच्या काळात होता. काहीच आता आपण आलो शनिवार वाड्याचे. तुम्ही हा वाडा बघू शकता की एकदम वरतून पण सेम पिलर तशी डिझाईन आहे. आणि हा वाडा पेशवांच्या काळी बनवलेला होता. तुम्ही अजून पण बघू शकता जसं तेव्हा होता तसंच आता आहे. मेंटेन तेव्हा इंजिनियर बघा ना अजून भिंत तिथे कुठंच क्रॅक नाही. प्रत्येक दगड तुम्ही बघू शकता. वरचे पिलर बघा सगळं एकदम ओरिजिनल असं एकदम भारी अगदी प्रसन्न होऊन आताच आरती झाली दगडूशेठची. आता आपण आता आपण पुण्याचा फेमस जम्बो बर्गर खायला आलो आहे कॅम्पमध्ये. एन्जॉय करू. आपला सॉंग आहे माउंटेन व्ह्यू तर काहीच आता आपण आता आपल्याला लिहायला आलं आहे आणि आता आपण घरी जाऊया. खूप जमलो आहे. जरा चेंज स्टुडंट नेक्स्ट करूया. त्यांनी खूप आज चालवलं आपल्याला आणि आपल्याला माहिती आहे 2 किंवा 3 किलोमीटर असं चालवलं त्यांनी. मी बोललो रिक्षाने जाऊ. हा नाही रिक्षामध्ये रिक्षाने 80 रुपये घेणार होते. ते परवडलं नसतं. आपल्या खात्यात तेवढे पण पैसे नव्हते म्हणून त्याला म्हटलं चालत जावं. जरा आमची इन्कम वाढवा. तर काहीच आता एक नवीन जॉब झाला. आता झाल्याची रिंगटोन काहीतरी वेगळी होती तर हा म्हटला कागदाची 2 पंख. आताच घरी आलो आणि जेवण वगैरे नाही केलं कारण की जम्बो बर्गरनेच तो खूप मोठा होता. त्यानेच माझं पोट भरलं. तर आजचा दिवस माझा खूप इंटरेस्टिंग गेला आणि खूप फिरलो. दगडूशेठ हलवाई वगैरे सगळं बघून आलो. आज माझा हा पहिला ब्लॉग जो मी यूट्यूबला आणि इंस्टाला अपलोड करणार आहे त्याची सुरुवात मी गणपती बाप्पापासून केली आहे. आणि आजचा दिवस चांगलाच आहे तसं माझ्यासाठी. आणि तुम्हाला कसा ब्लॉग वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.